आज कोण खेळेल, कोण जास्त धावा करेल, विराट कोहली की शुभमन गिल का साई सुदर्शन मारेल, आज कोण जिंकेल, गुजरात का बेंगलोर, बेंगलोर प्लेऑफमध्ये जाण्याचे चान्सेस ही मॅच जिंकून बरकरार ठेवेल का? तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स या आज सामना खेळवला जाणार आहे. तर या मॅचचे ड्रीम 11 प्रिडिक्शन आपण आज कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कोण ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहे, कोण कॅप्टन होणार आहे, कोण वाईस कॅप्टन होणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठी प्रिडिक्शन करत असतो. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कालच्या मॅचमध्ये मी आपणाला सांगितलं होतं शाय होप, जेफ हासन-मरूक, टीम डेव्हिड चांगली बॅटिंग करेल आणि त्यांनी चांगली बॅटिंग केल्याने ते ड्रीम टीममध्ये आले. ते ट्रम्प कार्ड प्लेयर शाय होप आणि टीम डेव्हिड ट्रम्प कार्ड प्लेयर चांगले खेळतील. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आज मी चांगली माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हा सामना गुजरात या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. गुजरातचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे. ते ग्राउंड थोडे मोठे ग्राउंड आहे. 200-210 त्या ग्राउंडवर आज स्कोर होऊ शकतो. 180-190 त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे. गुजराती ते होम ग्राउंड आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर आजच्या मॅचमध्ये कोण कोण होणार आहेत पिचनुसार. मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स आणि ते ड्रीम टीममध्ये येऊ शकतील असे प्लेयर्स आपण पाहणार आहे. आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये 2-3 प्लेयर असे असतातच, कालसुद्धा आपण पाहिले असेल. तर असे प्लेयर्स आपण आज सर्वप्रथम आपण पाहूया. मित्रांनो, डेव्हिड मिलर, रजत पाटीदारचे सिलेक्शन पर्सेंटेज वाढले आहे. त्याने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. मित्रांनो, सिलेक्शन पर्सेंटेज खेळाडूचे का कमी होते तर त्याचे रिसेंट परफॉर्मन्स, तो खेळाडू चांगला असतो परंतु त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज त्याचा फॉर्म नसल्यामुळे कमी होते आणि सर्व लोक त्याला अवॉर्ड करतात. अशा स्थितीमध्ये त्याला आपण आज टीममध्ये ट्राय करायचे आहे. महिपाल लोमरोड, ए उमरजाई, राहुल तेवातिया, शाहरुख खान, यश सिंग, लोकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज, नूर अहमद आणि संदीप वारियर, करण शर्मा, साई किशोर. तर हे आपल्यासाठी आज कोण, महिपाल लोमरोड आपल्यासाठी चांगला ठरणार नाही तर त्यालाही आपण इथून ड्रॉप करूया. राहुल तेवातिया एवढा इम्पॅक्ट यावर्षी तो देत नाही. करण शर्मा आणि संदीप वारियर. तर मित्रांनो, हे आहेत ट्रम्प कार्ड प्लेयर. तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे यावर आपण पहिल्यांदा लक्ष घालूया. डेव्हिड मिलर, बॅटिंग बॉलिंग गुजरातची प्रथम बॅटिंग असो प्रथम बॉलिंग असो दोन्ही केसमध्ये तो आपल्यासाठी चांगला ठरणार आहे. आणि या ग्राउंडवर त्याचे रेकॉर्ड चांगले आहे आणि या मोठ्या ग्राउंडवर तो चालू शकतो. आजच्या मॅचमध्ये डेव्हिड मिलरला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून आपण ट्राय करा. गुजरात टायटन्सची प्रथम फलंदाजी बॅटिंग असेल तर त्याला 100% आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करा ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून. ए उमरजाई, बॉलिंग बॅटिंग दोन्हीकडून पॉईंट देतो. गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता. शाहरुख खान, एवढा इम्पॅक्ट दिला नाही यावर्षी. गुजरात टायटन्सची प्रथम बॅटिंग असेल आणि गुजरात टायटन्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर एखाद्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. स्वप्नील सिंग, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो. मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि स्कोरसुद्धा केला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्रथम बॅटिंग असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. स्पिनर आहे, विकेट टेकिंग बॉलर आहे. तर रॉयल चॅलेंजच्या प्रथम बॅटिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. लोकी फर्ग्युसन, पेस बाउन्स चांगला आहे परंतु या सिरीजमध्ये चांगला फॉर्ममध्ये नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर RCBच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्राय करू शकता. यश दयाल, त्यालासुद्धा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर रॉयल चॅलेंजर्स पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता. मोहम्मद सिराज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये त्याला आपण ट्राय करा. सेकंड बॉलिंगमध्ये तो विकेट घेतो, प्रथम बॉलिंग असेल तेव्हा त्याला विकेट्स मिळत नाही. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. नूर अहमद, गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल तर तेव्हा आपण त्याला ट्राय करू शकता गुजरात टायटन्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर. संदीप वारियर
गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता। मागील मॅचमध्ये मी आपणास संदीप वारेला ट्रम्प कार्ड प्ले म्हणून ट्राय करायला सांगितले होते आणि त्यांनी 3 विकेट्स घेतल्या। तर या मॅचमध्ये सुद्धा गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करायला तो विकेट घेतो। करण शर्मा, मागील मॅचमध्ये मी करण शर्माला सुद्धा बेंगळुरूची सेकंड बॉलिंग असेल या केसमध्ये ट्राय करण्यास सांगितले होते ग्रँड लीगमध्ये आणि त्याने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सेकंड बॉलिंग असेल तर करण शर्मा आपण ट्राय करू शकता। तर मित्रांनो, हे झाले प्लेयर कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला ट्राय करायचे। परंतु आजच्या मॅचमध्ये 3-4 प्लेयर कोण होणार आहेत जे आपल्याला ट्रायच करायचे आहेत हे पाहूया आपण। तर मित्रांनो, यामध्ये डेव्हिड मिलर, स्वप्नील सिंग, संदीप वारियर आणि करण शर्मा हे 4 ट्रम्प कार्ड प्लेयर आज आपल्याला ग्रँड लीगच्या टीममध्ये ट्राय करून टीम बनवायची आहे, आपल्याला चांगली रँक येईल। तर या 4 प्लेयरला आपण करू शकता। करण शर्मा आणि स्वप्नील सिंगचे जास्त चान्सेस आहेत। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सेकंड बॉलिंग असेल या केसमध्ये आपण त्यांना ट्राय करा आणि मोहम्मद सिराजला सुद्धा एखाद्या टीममध्ये आपण ट्राय करू शकता। परंतु हे 4 प्लेयर्स आज आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय कराच। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन कोण होणार आहेत आपल्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या मॅचमध्ये सर्वांचे कॅप्टन विराट कोहली, शुभमन गिल, कॅमेरॉन ग्रीन हे असणार आहेत आणि फाफ डु प्लेसिसला एखादा कॅप्टन करेल तर हे असणार आहेत आणि रशीद खान हा सुद्धा असणार आहे। तर आजच्या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून आपण विल जॅक्स आणि साई सुदर्शन या 2 खेळाडूंना कॅप्टन वाईस कॅप्टन ट्राय करू शकता। हे दोघे चांगली हिटिंग करतात आणि चांगले फॉर्ममध्ये सुद्धा आहेत। विल जॅक्स बॉलिंगकडून सुद्धा आपल्याला पॉईंट देऊ शकतो। तर या दोघांना आपण कॅप्टन वाईस कॅप्टन ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन म्हणून आपण ट्राय करू शकता। बेंगळुरूची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये दिनेश कार्तिकला सुद्धा आपण ट्रम्प कार्ड प्ले म्हणून ट्राय करू शकता। मित्रांनो, या ग्राउंडवर शुभमन गिलचे रेकॉर्ड खूप चांगले आहे। या ग्राउंड विरुद्ध मागील वर्षी बेंगळुरू विरुद्ध शुभमन गिलने सेंचुरी केली होती आणि बेंगळुरूला प्लेऑफच्या रेसमधून बाहेर केले होते। तर शुभमन गिलचे सुद्धा या ग्राउंडवर रेकॉर्ड चांगले आहे। तो आज स्मॉलीमध्ये कॅप्टनसाठी चांगला ऑप्शन आहे। ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन आपण साई सुदर्शन आणि विल जॅक्सला करू शकता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपणास कशी बनवायची आहे। स्मॉल लीगमध्ये कोणाला कॅप्टन कोणाला घ्यायचे कोणाला ड्रॉप करायचे। तर मित्रांनो, स्मॉल लीगमध्ये दिनेश कार्तिक आणि वृद्धिमान साहा दोघेही बॅटिंग आणि विकेट किपिंगकडून आपल्याला पॉईंट देतील। स्मॉल लीगमध्ये जे पॉईंट देण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि जे पॉईंट देऊ शकतात ॲक्च्युअलमध्ये त्यांनाच आपण ट्राय करायचे आहे। वृद्धिमान साहा खेळला जरी नसला तरी विकेट किपिंगकडून आपल्याला पॉईंट देईल। दिनेश कार्तिक सुद्धा तेच आहे। तर बॅटिंगमध्ये विराट कोहली, फॅफ डु प्लेसिस, शुभमन गिल आणि साई सुदर्शन। डेव्हिड मिलरला गुजरातच्या पहिल्या बॅटिंगच्या केसमध्ये आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्रम्प कार्ड प्ले म्हणून ट्राय करू शकता। रजत पाटीदार स्मॉलीमध्ये एवढा चांगला होणार नाही, परंतु त्यालाही आपण ट्रम्प कार्ड प्ले म्हणून रिस्क म्हणून ट्राय करू शकता स्मॉलीमध्ये। ऑलराऊंडमध्ये कॅमेरॉन ग्रीन आणि विल जॅक्स। ए उमरजाईला गुजरातची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण स्मॉलीमध्ये ट्राय करू शकता। बॉलिंगमध्ये रशीद खान, मोहित शर्मा हे 2 मस्ट हॅव चॉईस आहेत स्मॉल लीगसाठी। रशीद खानला एखाद्या टीममध्ये आपण वाईस कॅप्टनसुद्धा ट्राय करू शकता। आता संदीप वारियर, करण शर्माची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। तर मित्रांनो, अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम। स्मॉल लीगमध्ये आज आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टन शुभमन गिल, विराट कोहली, विल जॅक्स आणि कॅमेरॉन ग्रीन हे 4 पर्याय आहेत आणि रशीद खान हे 5 पर्याय आहेत। सर्वजण आजच्या मॅचमध्ये शुभमन गिलचे या ग्राउंडवर रेकॉर्ड चांगले आहे आणि बेंगळुरू विरुद्ध सुद्धा त्याचे रेकॉर्ड चांगले आहे। तर स्मॉल लीगमध्ये आपण त्यालाच कॅप्टन आणि विराट कोहलीला वाईस कॅप्टन करू शकता। आपल्याला गुजरातच्या फेवरमध्ये टीम बनवायची असेल तर रशीद खानला आपण वाईस कॅप्टन करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा। आणि मित्रांनो, आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। थँक्यू। जय महाराष्ट्र मित्रांनो।